रेसिपी करायला घेतल्यापासून मला एवढं वाटलं नव्हतं की एवढी छान सुंदर अशी चवीला होईल. तर ह्याला काय म्हणायचं हे आपल्याला काही माहीत नाही, पण चव मात्र ना जबरदस्त आहे. मी टायटलमध्ये टाकलं आहे सुपर चायनीज पोटॅटो, पण हे बटाट्याचं आहे म्हणून असं काहीतरी टाकलं आहे. चायनीजच सगळं आहे त्यामुळे चायनीज पोटॅटोच टाकले. खूप सुंदर अशी चवीला रेसिपी आहे. अगदी कमी तेलामधली आणि सहजरित्या होणारी बरं का. तुमच्या मुलांना ना आवर्जून करून घाला. बाहेर जाऊन ना ती चायनीजचं ते घाण असं गाड्यावरचं खाण्यापेक्षा ना त्यांना हे ना खूप सुंदर चवीला लागतं आणि विशेष सांगतो झटपट होतं आणि कमी तेलामध्ये. तर काय करायचं, माझ्या बहिणीने भरपूर अशी मला बटाटे दिले आहेत, त्याचाच इथला राडा करत आहे मी इथं. तर काय झालं आहे, हे बटाटे भरपूर आहेत आणि बटाट्याच्या सगळ्या रेसिपी करायच्या म्हणून मी इथं बटाट्याचा इथं पहिला पदार्थ केला आहे. तो म्हणजे आता नावच दिलं आहे, बारसं घातलं आहे मी ह्याचं सुपर चायनीज बटाटो, खूप छान चवीला. तर आता काय करायचं, बटाट्याला छान असं सगळे साली काढून घ्यायच्या आणि हे कट करून घ्यायचं जसं अगदी व्हिडिओमध्ये दाखवतो ना त्याच पद्धतीनं. आपले ते फिंगर ते चिप्स नसतात का ते म्हणतात, तसाच पद्धतीनं हे करून घ्यायचं. तर काही वेळा काय होतं की तुम्हाला कोणता आकार द्यायचा तरी सुद्धा चालतं बरं का. तर मी यूट्यूबला हा व्हिडिओ बघितला होता आणि त्यानुसार इथं केला आहे बघा. अशाच पद्धतीनं खूप असं मला आवडलं. काही वेळेला यूट्यूबचे सगळेच पदार्थ सक्सेसफुल होतात असं कधी नसतं. काही पदार्थांना खरंच ग्रेट असतात बरं का. त्यातलंच हा एक पदार्थ असं म्हटलं तरी चालतो. तर मला वाटलं नव्हतं एवढं छान होईल, असंच करायला गेले. पण माझा तर म्हणजे आवडीचा फेवरेट झाला आहे बघा. तर पाणी सगळं आपण कट करून घेतलं आहे. बटाटे जशा व्हिडिओमध्ये बघत आहात ना तशा पद्धतीने कट करून घ्यायचं. कढईमध्ये पाणी ठेवलं आहे, त्यामध्ये घालायचं मीठ, म्हणजे त्या बटाट्याला सुद्धा मीठ लागतं आणि शिजलं लागतं, लगेच शिजतं. तर एक 10 मिनटं आपण हे उकळून घ्यायचं, म्हणजे जास्त असं शिजवून घ्यायचं नाही, किंवा 60% हे बटाटे शिजवून घ्यायचे. 80-90 असं नाही, गिर असं नाही, थोडंसं एक 60% शिजवून घ्यायचं. तर आपण नंतर हे जी गंभीर तलाई करून घेणार आहोत त्यासाठी इथं भाज्या इथं कट करून घेतात बघा. लसूण, शिमला मिरची, टमाटर, कांदा आणि कोणती कांदीचा पात असल्या, गाजर असल्या, शिमला मिरची आणि भरपूर आपण असला तरी कट करून घेतलं चालतं. घरामध्ये जेवढ्या माझ्या फ्रीजमध्ये होत्या तेवढ्या सगळ्या भाज्या मी तर कट करून घेतल्या आहेत. तर इथं 60% शिजलं आहे बघा आणि कट करून दाखवले, म्हणजे अगदी गिरं असं शिजवायचं नाही. तुम्हाला अनेकदा सांगते, 60% फक्त शिजवायचं आणि 60%मध्ये सज्ज व्यवस्थितरित्या कार्यक्रम होतो बरं का. तर आता हे आपण चाळणीमध्ये काढून घ्यायचं. थोडंसं पाणी सुकल्यानंतर ना एका ह्याच्यामध्ये पाटीमध्ये किंवा पसरट ताटामध्ये काढून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये एक एक करून मसाले घालायचे, शिंपडायचे. यामध्ये मसाले म्हणजे काय सांगू का, कॉर्नफ्लावरचं पीठ घालायचं. कॉर्नफ्लावरचं पीठ नसेल तर तांदळाचं पीठसुद्धा चालतं बरं का. तर आपल्याकडे अवेलेबल आहे कॉर्नफ्लावरचं पीठ. त्यामध्ये घालायचं लाल काश्मीरची पावडर, जितकं तिखट आवडतं तितकं घालायचं. मीठ घालायचं, चवी फिरतं. आणि हे आपला टमाटर सॉस तो सुद्धा घालायचा आपल्या आवडीनुसार. शेजवान चटणी ती सुद्धा आपल्या आवडीनुसार. आमची मुलं खाणार होती त्यामुळे मी अगदी थोडं थोडं घातलं आणि नंतर मात्र भडका उठवला आहे, असं झाले. तर काय करायचं, हे सगळं हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच चिटकलं जातं, कारण की बटाटे शिजवलेले आहेत त्यामुळे लगेचच ऑब्झर्व करून घेतं सगळा मसाला. आणि कलर घातला तरी सुद्धा चालतो, लाल कलरचा, म्हणजे अगदीच तुम्हाला चायनीज खायचं असेल तर कलरचा वापर केला तरी चालतो. तर हे बघा, आपण आता पॅन ठेवला आहे, त्यामध्ये तेल घालायचं भरपूर, म्हणजे आपण जो फ्राय करणार आहोत बटाटे ह्यासाठी. त्यामुळे इथं 4 चमचे तेल घातलं. एवढंच तेलामध्ये आपण तळणार वगैरे नाही, एवढ्या तेलामध्ये सगळा कार्यक्रम होतो बटाट्याचा A to Z पर्यंत. तर एवढं 4 म्हणजे तर चायनीज म्हणलं की तळातळी भानगड जास्त असते, तर ह्यामध्ये अजिबात नाही. थोड्याशा एवढ्या तेलामध्ये चांगलं मस्त असा हा पदार्थ तयार होतो. तुम्हाला जास्त कष्ट करायचे नसतील तर असेच फ्राय करून खाल्ले टमाटर सॉस बरोबर तरीसुद्धा सुंदर लागतात बरं का. ह्यातला असा प्रकार केलेला ना निम्मा ना आमच्या घरामध्ये सपवला, त्यामुळे सांगते. आणि थोडेसे सॉस ॲड करा आणि असंच फ्राय करून तुमच्या मुलांना दिलं तरी चालतं. लईच त्यांना चायनीज खायची खाज उठत असेल तर. तर आता हे सगळं आपण एक क्रंची होस्तर भाजून घ्यायचं. म्हणूनच तुम्हाला अगोदर म्हटलं की 60% भाजून घ्यायचं आणि नंतर हे असं भाजलं की छान असं 100% क्रंची असं हे भाजून तयार होतं. भाजलेला हा सगळा माल मसाला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि याच आपण तेलामध्ये भाजणार. 2 वेळा मला भाजावं लागलं, कारण की पॅन म्हणजे छोटा होता आणि जास्त बटाटा आपण हे करून घेतलं होतं, चिरून घेतलं होतं. त्यामुळे 2 वेळा मी हे फ्राय करून घेतलं आहे. छान असं फ्राय करून घ्यायचं आणि पहिल्यांदा त्याच तेलामध्ये लसूण घातला आहे, कट करून चेचून घातला तरी सुद्धा चालतो. पण चायनीज म्हटलं की कट करून घातला जातो. अगदी दाताखाली आला की मस्त असं चायनीज खाल्ल्यासारखं वाटतं. त्यामध्ये घालायचं शिमला मिरची, कांदा घालायचा, टमाटर घालायचा आणि सर्व हे आहे ते एक मोठ्या गॅसवर ना फ्राय करून घ्यायचं. म्हणजे हा भाज्यांचा ना क्रंचीपणा राहतो आणि
असं वेगळीच चव छान येते. त्यामुळे आलं किसून घालायचं. आलं विसरले होते मी, नंतर माझ्या लक्षात आलं की आलूच घालायचं विसरले. चायनीज म्हटलं की आलं आणि लसणाचा जास्त भडाकन म्हणजे वापर केला जातो. आलं किसून घातले आणि सगळं भाजून घ्यायचं आणि लवकर भाजण्यासाठी मी तर मिठाचा वापर केला आहे बरं का. थोडंसं मी पहिल्यांदा शिजताना थोडं मीठ घातलं होतं आणि आता थोडंसं मीठ. आता करूया आपण छान असे सॉसांचे भडेमार. तर ग्रीन चिली सॉस घातला आहे, शेजवान सॉस घातला आहे, यामध्ये 1 चमचा. जितक्या आपल्या आवडतं ना तितकं सॉसचं प्रमाण करायचं कमी जास्त. तिखट आवडत असेल तर तिखट जास्त, सॉसचं प्रमाण जास्त केलं तर चालते आणि जास्त नसेल तर आवडत तर कमी कमी घालायचं. तर टमाटर सॉस घातला आहे, रेड चिली सॉस घातला आहे. तर थोडासा वेगळ्या कंपनीचा आमच्या नवऱ्यानं शेजवान सॉस आणला होता, तो सुद्धा इथं ॲड केलं आहे. बिचाऱ्या नवऱ्याला वाईट वाटायला नको की मी आणला आणि बिचाऱ्याने घातलासुद्धा नाही म्हणून, आणि त्यांच्या ह्याच्यानुसार मी थोडाच घातला आहे. कारण पहिल्यांदा मी घातला होता ना, तर सोया सॉस घातला, थोडंसं घालायला गेलं, एकदम पटादिशीनं जास्त पडलं. तर काहीसुद्धा ह्याच्यामुळं काही प्रॉब्लेम आला नाही, चवीला छान झालं. आणि मला तिखट जास्त आवडतं म्हणून ह्यामध्ये ॲड केली आहे लाल काश्मीरची पावडर. तर हे सगळं छान आहे ते परतून घ्यायचं आणि हे सगळे सॉस घालताना गॅसची फ्लेम मात्र स्लो करायची, नाही तर सगळं जळून खाक होतं. तर ह्यामध्ये आणि घालूया आपला हा मॅगी मसाला, अजिबात घालायला विसरायचं नाही, त्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते. मी जेव्हा यूट्यूबवर हा व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये मॅगी मसाला नव्हता, तर मी माझ्या मनाचा कारभार केला, इथं मॅगी मसाला घातला आहे. आणि नंतर सगळा मॅगी मसाला बिसाला घालून सगळं भाजून ते झाल्यानंतर घालायचं आपलं हे फ्राईज. तुम्हाला तळताना दिसले असतील किती होते. आणि नंतर बघा थोडेसे राहिले आहे, तुम्हाला म्हटलं तुम्हाला जास्त कष्ट करायचं नसेल तर नुसतं असं फ्राय करून मेयोनीज बरोबर किंवा टमाटो सॉसवर खाल्लं चालतं, पण आपल्याला हा रेसिपी करायची होती म्हणून मी सर्व हे ह्याच्यामध्ये घालून घेतले. आणि नंतर घालायचं तीळ, काळे तीळ, पांढरे तीळ, कुठलेही तीळ चालतात. आणि नंतर वरून घातलं की तयार झाली आहे मस्त आपली चायनीज रेसिपी. बघा अगदी कमी तेलामध्ये आणि कमी कष्टामध्ये आणि मस्त अशी चवीची चायनीज रेसिपी कुठली असते तर मला तर ही वाटली, आणि चवीची म्हणलं तर चालते. तर खाऊन फक्त माझ्या तोंडातून येत होतं भारीच की हो. आणि जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही बरं का. व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करायला विसरता, तर जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद.